विद्यार्थी मित्रो नमस्ते. आपण इयत्ता 11वी सायकोलॉजी या विषयामधील जो 7वा चॅप्टर आहे आपली चेतासंस्था या टॉपिकचा आपण अभ्यास करत आहोत. या टॉपिकमध्ये आपल्याला एकंदरीत आपल्या शरीराची ओळख जी आहे ती ओळख आपल्याला करायची आहे. त्यामध्ये आपली जी चेतासंस्था आहे, माझी चेतासंस्था या घटकाचा आपण सुरुवातीला अभ्यास करणार आहोत. माझी चेतासंस्था यामध्ये आपल्याला सांगता येईल की चेतासंस्था ही चेतापेशींचं एक गुंतागुंतीचं जाळं आहे. आपल्या शरीरामधली जी चेतासंस्था आहे ही चेतासंस्था काय चेतापेशीपासून बनली गेलेली आहे आणि चेतासंस्था हे एक गुंतागुंतीचं जाळं आहे, कॉम्प्लिकेटेड नेटवर्क आहे. आता या चेतापेशीचं कार्य नेमकं काय आहे तर मेंदूचे संदेश, मेंदूकडून आलेले संदेश जे आहेत हे संदेश शरीराच्या वेगवेगळ्या अवयवाकडे घेऊन जाण्याचं काम या चेतापेशीमार्फत केलं जातं. त्याचबरोबर शरीराच्या वेगवेगळ्या विविध अवयवाकडून आलेले संदेशसुद्धा मेंदूकडे घेऊन जाण्याचं जे काम आहे ते काम या चेतापेशीकडून पार पाडलं जातं. बघा, पुन्हा एकदा मी सांगतोय, चेतासंस्था हे चेतापेशींचं एक कॉम्प्लिकेटेड नेटवर्क आहे, एक गुंतागुंतीचं जाळं आहे. आणि या चेतापेशीचं काम काय आहे? मेंदूकडील संदेश संबंधित अवयवाकडे घेऊन जाणं आणि शरीराच्या विविध अवयवाकडून येणारे संदेश घेऊन मेंदूकडे जाणं, अशा पद्धतीचं काम या चेतापेशी करत असलेले आपल्याला दिसून येतात. आता ही चेतासंस्था कशी विभागली गेलेली आहे, चेतासंस्थेचे कोणकोणते भाग पडतात ते भाग आपल्याला समजून घ्यायचे आहे. चेतासंस्थेचे प्रमुख दोन भागामध्ये चेतासंस्था वर्गीकृत केलेली आहे. ती म्हणजे मध्यवर्ती मज्जासंस्था आणि दुसरा आहे सीमावर्ती मज्जासंस्था. चेतासंस्थेचे हे दोन भाग पडतात. पहिला भाग आहे मध्यवर्ती मज्जासंस्था आणि दुसरा आहे सीमावर्ती मज्जासंस्था. आता मध्यवर्ती मज्जासंस्थेचे पुन्हा दोन उपप्रकार पडतात, ज्यामध्ये मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये मेंदू आणि मज्जारज्जू हे मध्यवर्ती मज्जासंस्थेचे दोन प्रमुख घटक आहेत. मध्यवर्ती मज्जासंस्थेचे मेंदू आणि मज्जारज्जू, ज्याला आपण ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड असं म्हणतोय, या दोन घटकांनी मिळून ही मध्यवर्ती मज्जासंस्था बनलेली आहे, चेतासंस्था बनलेली आहे. तर इकडे आपण सीमावर्ती चेतासंस्थेचा जर विचार केला तर सीमावर्ती चेतासंस्थेचे किंवा सीमावर्ती मज्जासंस्थेचे सुद्धा दोन घटकामध्ये विभाजन झालेलं आहे. त्यामध्ये पहिला घटक आहे कायिक चेतासंस्था आणि दुसरा घटक आहे स्वायत्त चेतासंस्था, किंवा ज्याला आपण कायिक मज्जासंस्था आणि स्वायत्त मज्जासंस्था असं म्हणतो आहे. आता परत या स्वायत्त मज्जासंस्थेचे पुन्हा दोन उपविभागामध्ये विभाजन झालेलं आहे. ते दोन विभाग आहेत स्वायत्त चेतासंस्थेचे. एक आहे अणुकंपी, ज्याला आपण सहानुकंपी यंत्रणा असं म्हणतोय, आणि दुसरा आहे परानुकंपी यंत्रणा. अशा दोन घटकामध्ये ही जी स्वायत्त चेतासंस्था आहे ती डिवाईड झालेली, विभागली गेलेली आपल्याला दिसून येते. आता याच्यानंतर आपल्याला कायिक चेतासंस्थेचं जे काय काम आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर चेतासंस्थेचं मी सांगितलं की मध्यवर्ती मज्जासंस्था आणि सीमावर्ती मज्जासंस्था अशा दोन भागामध्ये विभाजन झालेलं आहे. मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये आपण मेंदू आणि मज्जारज्जूचं कार्य कसं चालतं हे आपण पुढे पाहणारच आहोत सविस्तरपणे. मेंदू कशा पद्धतीने काम करतो, मेंदूचे घटक कोणकोणते आहेत, या घटकाविषयी आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आता आपल्याला इकडे चेतासंस्थेचा जो दुसरा घटक आहे सीमावर्ती चेतासंस्था किंवा सीमावर्ती मज्जासंस्था, याच्यामध्ये कायिक चेतासंस्थेचं कार्य कसं चालतं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. कायिक चेतासंस्थेमध्ये वेदक आणि कारक असे दोन प्रकारचे नसतंतू असतात. बघा, सीमावर्ती मज्जासंस्थेचे दोन भाग पडतात. त्यामध्ये पहिला भाग आहे कायिक चेतासंस्था. या कायिक चेतासंस्थेचा आपण अभ्यास करतो आहे. कायिक चेतासंस्थेचं काय आपण समजून घेतोय. कायिक चेतासंस्थेचे वेदक नसतंतू, कायिक चेतासंस्थेमध्ये वेदक नसतंतू आणि कारक नसतंतू असे दोन प्रकारचे नसतंतू या कायिक चेतासंस्थेमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. आता या वेदक नसतंतूचं आणि कारक नसतंतूचं कार्य काय हे आपण समजून घेऊया. वेदक नसतंतू काय करतात? शरीराकडून येणारे जे संदेश आहेत हे संदेश मेंदूकडे वहन करण्याचं जे काम आहे हे काम वेदक नसतंतू करत असतात. बघा, कायिक मज्जासंस्थेमध्ये आपण वेदक नसतंतू आणि कारक नसतंतूचं कार्य समजून घेतो आहे. वेदक नसतंतू काय करतात? शरीराच्या वेगवेगळ्या अवयवाकडून, भागाकडून येणारे जे संदेश आहेत त्या संदेशाचं मेंदूकडे वहन करण्याचं काम वेदक नसतंतू करत असलेले आपल्याला दिसून येतात.
तर दुसरे नसतंतू आहेत कारक नसतंतू. आता या कारक नसतंतूचं कार्य कशाशी संबंधित आहे किंवा ते काय कार्य करतात, तर कारक नसतंतू काय करतात, मेंदूने घेतलेला जो निर्णय आहे किंवा मेंदूचे जे संदेश आहेत, हे संदेश शरीराच्या वेगवेगळ्या अवयवाकडे घेऊन जाण्याचं जे कार्य आहे, हे कार्य कारक नसतंतू करत असलेले आपल्याला पाहायला मिळतं. तर हे दोन प्रकारचे जे नसतंतू आहेत ते कशा पद्धतीने काही चेतासंस्थेमध्ये काम करतात याविषयी आपण या ठिकाणी माहिती प्राप्त केलेली. आता याच्यानंतर आपण स्वायत्त चेतासंस्थेकडे येऊया. स्वायत्त चेतासंस्था याला का म्हटलं जातं, तर याचं काम स्वायत्त चाललेलं असतं, म्हणजे त्याच्यावरती कोणाचं नियंत्रण नाही आहे. काही चेतासंस्थेचं तसं नाही आहे. काही चेतासंस्था ही काही स्वतंत्र नाही आहे, पण स्वायत्त चेतासंस्था ही स्वतंत्र आहे. त्याचं कार्य कसं चालायला हवं हे आपण ठरवू शकत नाही आहे. शरीरांतर्गत जे वेगवेगळे घटक असतात त्या घटकापासून ही स्वायत्त चेतासंस्था बनलेली असते. स्वायत्त चेतासंस्था शरीरांतर्गत विविध क्रियांचे नियंत्रण करत असते. स्वायत्त चेतासंस्था किंवा मज्जासंस्था जी आहे ती शरीरांतर्गत जे वेगवेगळे शरीराचे अवयव आहेत त्याला नियंत्रित करण्याचं काम या स्वायत्त चेतासंस्थेमार्फत केलं जातं. आता या स्वायत्त चेतासंस्थेमध्ये कोणकोणते घटक येतात तर ते आपण समजून घेऊया. स्वायत्त चेतासंस्थेमध्ये प्रामुख्याने आपल्याला सांगता येईल कशा कशाचं नियंत्रण करते स्वायत्त चेतासंस्था शरीरातील वेगवेगळ्या भागांचं, तर त्यामध्ये हृदय क्रिया आहे, त्यानंतर श्वसन क्रिया आहे, त्यानंतर पचन क्रिया आहे आणि उत्सर्जन क्रिया आहे. तर अशा पद्धतीच्या ज्या क्रिया शरीरांतर्गत चाललेल्या असतात, हृदयाचं काम आहे, डायजेशनचं पचनाचं काम आहे, त्याचबरोबर उत्सर्जनाचं काम आहे आणि ब्रिदिंग श्वसन क्रियेचं काम आहे. या क्रियेवरती आपलं स्वतःचं नियंत्रण नसतं. आपलं हृदय कसं चालायला हवं, हृदयाचे हार्टबीट्स किती यायला पाहिजे, त्याचा रेट किती यायला पाहिजे हे आपण ठरवू शकत नाही आहे. किंवा आपलं ब्रिदिंग कसं चालायला पाहिजे, आपलं डायजेशन कसं व्हायला पाहिजे किंवा शरीरातले काही घटक कसे उत्सर्जित केले जाऊ शकतात याच्यावरती आपलं बिलकुल नियंत्रण नसतं. त्यामुळे या चेतासंस्थेला आपण स्वायत्त चेतासंस्था किंवा स्वायत्त मज्जासंस्था असं आपण म्हणतो आहे. आता स्वायत्त चेतासंस्थेचे पुन्हा दोन भागामध्ये विभाजन केलं जातं. यामध्ये स्वायत्त चेतासंस्था ही दोन घटकामध्ये पुन्हा डिवाईड झालेली आहे. त्याचे पुन्हा दोन भाग पडतात. त्यामध्ये पहिला आहे अनुकंपी यंत्रणा आणि दुसरा आहे परानुकंपी यंत्रणा. अनुकंपी यंत्रणेलाच आपण सानुकंपी यंत्रणा असंही म्हणतोय आणि दुसरा आहे परानुकंपी यंत्रणा. आता स्वायत्त चेतासंस्थेचे हे दोन घटक आपण अभ्यासत असताना सहानुकंपी यंत्रणा कशा पद्धतीनं काम करते हे आपण समजून घेऊया. सहानुकंपी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा कशी कार्य करते जी इथं आपण लिहिलेली आहे. सहानुकंपी यंत्रणा किंवा अनुकंपी यंत्रणेचं काम काय आहे, ज्याला आपण इकडे सहानुकंपी यंत्रणा असं म्हणतो आहे. याला आपण सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम असं म्हणतोय. सहानुकंपी यंत्रणेला सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम याचं काम कसं चालतं हे आपण अगोदर सुरुवातीला समजून घेऊया. जेव्हा ताणयुक्त किंवा भीतीदायक प्रसंग निर्माण होत असतात, या ताणयुक्त किंवा भीतीदायक प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी शरीराला तयार करण्याचं जे काम आहे हे काम या सहानुकंपी यंत्रणेकडून केलं जातं. अचानक उद्भवणारे जे प्रसंग असतात, जे भीतीदायक असतात किंवा जे ताणयुक्त असतात, अशा भीतीदायक किंवा ताणयुक्त प्रसंगाला सामोरं कसं जायचं, आपण त्याला कशा पद्धतीने फेस करायचं, याच्यासाठी बॉडीला तयार करण्याचं काम, रेडी ठेवण्याचं काम ही सहानुकंपी यंत्रणा करते. त्याचबरोबर एखाद्या भीतीदायक प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी शरीराला कसं तयार करायचं हेही काम केलं जातं. तसंच लढा किंवा पळा या पद्धतीची यंत्रणासुद्धा या सहानुकंपी यंत्रणेमार्फतच उपयोगात आणली जाते. एखाद्या प्रसंगाला आपल्याला काय करायचं आहे, एकतर अटॅक करायचा आहे किंवा त्याच्यापासून विड्रॉल तरी करायचं, माघार तरी घ्यायची आहे. इथे एक उदाहरण घेऊया साधं सोपं. आपण भीतीदायक प्रसंगामध्ये कशा पद्धतीने सहानुकंपी यंत्रणेचं काम चालतं. आपण रस्त्याने चाललेलो आहोत आणि अचानक एखादा चावणारा कुत्रा भुंकत आपल्या दिशेने येतो आहे. अशा वेळी काय व्हायला लागतं की आपल्याला अचानक भीती वाटायला लागते त्या कुत्र्याची की आता तो येतोय आणि आपल्याला चावतोय. असं म्हटल्याबरोबर आपल्या शरीरांतर्गत वेगवेगळ्या भागामध्ये अनेक हालचाली व्हायला लागतात. जसं की जे शरीरांतर्गत जे वेगवेगळे बदल होतात त्यामध्ये आपला श्वसनाचा वेग वाढायला लागतो, त्यानंतर आपली हृदयाची स्पंदनं जलद गतीने पडायला लागतात, त्याचबरोबर आपलं रक्ताभिसरण अतिशय वेगाने व्हायला लागतं, आपल्या शरीराला धरधरून घाम यायला लागतो, हार्टबीट रेट्स आपला जो आहे तो वाढायला लागतो. अशा पद्धतीने आणि हातपाय थरथर कापायला लागतात. तर ही जी सगळी लक्षणं आहेत, शरीरांतर्गत लक्षणं आहेत, ही सर्व लक्षणं या सहानुकंपी यंत्रणेच्या
इकडे कार्यामुळे व्यक्तीमध्ये निर्माण होत असतात, कारण ही सानुकंपी यंत्रणा जी आहे ती यंत्रणा आपल्याला अशा पद्धतीने आपल्या शरीराला तयार करत असते आणि त्यामुळे हे जे वेगवेगळे बॉडी सिम्पटम्स आहेत, शरीरांतर्गत लक्षणे आहेत, ही सगळी लक्षणे आपल्याला इथे आपल्या शरीरामध्ये दिसून येत असतात. आता एकतर कुत्र्याला सामोरं जाणं किंवा कुत्रा चावून घेणं, अशा दोन इकडे पर्याय आपल्यासमोर असतात, लढा किंवा पळा. एकतर कुत्र्याला आपण हुसकावून लावणं हा एक आपल्यासमोर पर्याय आहे या प्रसंगातून सुटण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे कुत्रा आपल्याला चावून घेणं. यातला दुसरा पर्याय आपल्यासाठी कठीण असतो. कुत्रा चावून घेणे आपल्याला परवडणार नसतं. मग अशा वेळी आपण काय करतो की इकडे कुत्र्याला प्रतिकार करायचा आपण प्रयत्न करतो, म्हणजे लढतो आपण त्या प्रसंगाशी. या सानुकंपी यंत्रणेचं काम हेच आहे, एकतर लढा किंवा पळा, त्या प्रसंगाला फेस करा किंवा त्याच्यापासून विड्रॉल करा. तर इथं आपल्याला जो पर्याय योग्य वाटतो तत्क्षणी त्या पर्यायाचा आपण अवलंब करत असतो. हे झालं सानुकंपी यंत्रणेचं काम. त्यानंतर दुसरी जी यंत्रणा आहे ती आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम, ज्याला आपण म्हणतो आहे. त्याला आपण परासानुकंपी यंत्रणा किंवा परानुकंपी यंत्रणा असं म्हणतो आहे. आता या पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमचं कार्य काय आहे हे आपण समजून घेऊया. जे सानुकंपी यंत्रणेमध्ये शरीरांतर्गत आपल्या बदल झालेले असतात, रक्ताभिसरणाचा वेग वाढलेला आहे, हृदयाची स्पंदनं जलद गतीने पडायला लागलेले आहेत, श्वसनाचा वेग वाढलेला आहे, नाडीचे ठोके जलद गतीने पडायला लागलेले आहेत, घाम आपल्या शरीराला दरदरून यायला लागलेला आहे. हे शरीरांतर्गत झालेले सर्व बदल पुन्हा पूर्वपदावरती आणायचं जे काम आहे, हे काम या परानुकंपी यंत्रणेकडून केलं जातं. स्वायत्त मज्जासंस्थेचा जो परानुकंपी किंवा परासानुकंपी हा जो भाग आहे, ज्याला आपण पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम असं म्हणतो, या सिस्टमकडून काय केलं जातं, शरीरासमोरील धोकादायक परिस्थिती संपल्यानंतर परासानुकंपी यंत्रणा शरीर शिथिल करण्याचं काम करते. आपल्याला तो कुत्रा चावायला आला म्हणून आपल्या शरीराला भीती वाटली, आपल्याला स्वतःला भीती वाटली आणि आपल्या शरीरांतर्गत खूप सारे बदल झाले. घाम येणं, हृदयाची स्पंदनं जलद गतीने पडणं, रक्ताभिसरण वाढणं, नाडीचे ठोके वाढणं, हे सगळे बदल झाले. आता काही वेळानं तो कुत्रा, आपण एखादा दगड त्या कुत्र्याला मारायला उचलतो आणि तो कुत्रा परत घाबरून परत माघारी पळून जातो. अशा परिस्थितीमध्ये परत बॉडी काय करते, या बॉडीचा जो परासानुकंपी यंत्रणा आहे, हा भाग आहे, तो काय करतो की इकडे आपल्या शरीरामध्ये जी मगाशी निर्माण झालेली जी लक्षणे आपण पाहिली, ती लक्षणे आता हळूहळू कमी व्हायला लागतात. हृदयाची स्पंदनं नॉर्मल लेवलला यायला लागतात, हार्टबीट रेट्स नॉर्मल व्हायला लागतात, रक्ताभिसरणाचा वेग आता कमी यायला लागतो. त्याच्यानंतर इकडे आपल्याला जी भीती वाटलेली असते ती कमी झालेली असते. शरीरावरती दरदरून आलेला जो घाम असतो तो घाम आता कमी व्हायला लागतो. हातपाय थरथराचे बंद झालेले असतात. म्हणजे हे जे काम आहे, हे काम कोण करतं, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम जी आहे, परासानुकंपी यंत्रणा जी आहे, ती यंत्रणा काम करत असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण या चेतासंस्थेचे जे वेगवेगळे घटक आहेत, हे कोणकोणते घटक आहेत, चेतासंस्था कोणकोणत्या घटकामध्ये विभागली गेलेली आहे, त्याच्याविषयी आपण या स्ट्रक्चरच्या माध्यमातून व्यवस्थित आपण हा भाग समजून घेतलेला आहे. त्याचबरोबर वेदक नसतंतूचं कार्य कसं चालतं, कारक नसतंतूचं कार्य कसं चालतं, याही घटकाबद्दल आपण माहिती घेतली आहे. आणि इकडे सीमावर्ती मज्जासंस्थेचे जे दोन भाग पडतात, कायिक चेतासंस्था आणि स्वायत्त चेतासंस्था, या स्वायत्त चेतासंस्थेचे अनुकंपी आणि परानुकंपी या दोन भागाचं काम कसं चालतं हे आपण उदाहरणासह आज या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. इथं आपण थांबतो. याच्या पुढचा जो घटक आहे तो म्हणजे चेतापेशी, तो आपण या पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तोपर्यंत आपण थांबतोय. धन्यवाद.